महाराष्ट्र माझा न्यूज चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन ऑन करा व रहा अपडेट. शिवाजी महाराजांचा इतिहास आपणा सर्वांना माहिती आहे. विजयदुर्गमध्ये साम्राज्य निर्माण करून शिवाजी महाराजांनी आरमाराची मोठी स्थापना केली. पुढे कान्होजी आंग्रे, तुळाजी आंग्रे, संभाजी आंग्रे आणि धुळप यांनी आपल्या पराक्रमाने संपूर्ण समुद्र किनारपट्टीवर आपला दरारा निर्माण केला. आणि एक मराठा इतिहास म्हणलं की आंग्रे घराणं, धुळप घराणं यांचा उल्लेख केल्याशिवाय पुढे जाता येत नाही. असा जाज्वल्य दैदिप्यमान इतिहास असलेला विजयदुर्ग हा केवळ इतिहासासाठी प्रसिद्ध नाही, तर तिथे हेलियमच्या शोधाचं शिक्कामोर्तब झालं. कित्येकांना ज्यांना शास्त्राची आवड आहे त्यांना ही गोष्ट ऐकून नक्कीच आनंद वाटेल की हेलियमचा शोध किंवा शोधावरचं शिक्कामोर्तब आपल्या भारतात, महाराष्ट्रात आणि ते देखील विजयदुर्ग येथे झालं. 2-3 गोष्टीचं काही कन्फ्युजन होतं, निश्चित माहिती उपलब्ध नव्हती. एक गोष्ट असं की जॅन्सनने 18 ऑगस्ट 1868ला हेलियमचा शोध पहिल्यांदा गुंटूर येथे शोधून काढला की हा असा कुठला तरी वायू अस्तित्वात आहे. त्याच्यानंतर 22 जानेवारी 1898ला लॅकेर विजयदुर्गला आला होता. मग लॅकेरने शोध लावला का जॅन्सनने शोध लावला? जॅन्सन विजयदुर्गला आला होता का? दुसरी गोष्ट, हे साहेबांचे ओटे म्हणजे काय नक्की, हा एक विषय होता. आणि हे संशोधन मूळ विजयदुर्गलाच का करण्यात आलं, असे काही प्रश्न मूलभूत होते. त्याची कोणतीच माहिती कुठे उपलब्ध नव्हती. पण सुदैवाने मला फ्रेंच अकॅडमी ऑफ सायन्समध्ये याची संपूर्ण माहिती मिळाली आणि असं लक्षात आलं ही काही साधी सोपी गोष्ट नव्हती, तर ही एक मोठी मोहीम होती. लॅकेर हा ब्रिटिश संशोधक होता, तर जॅन्सन हा फ्रेंच संशोधक होता. दोघांनी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या वेळी संशोधन केलं आणि हेलियमचा शोध लावला आणि फ्रेंच अकॅडमीने दोघांनाही एकत्र सन्मानित करून पुरस्कार दिला. ही तितकंच महत्त्वाची गोष्ट आहे. पहिल्यांदा जॅन्सन 18 ऑगस्ट 1868ला गुंटूरला आला होता. त्यावेळी त्यांनी ग्रहणाचा अभ्यास करून असा एक वायू कुठेतरी पृथ्वी तलावर नाही पण जो सूर्यावर दिसतोय असं त्यांनी संशोधन करून पुढे संशोधनाला चालना दिली. मुळात काय झालं की स्पेक्ट्रोस्कोपिक ॲनालिसिस ह्या विषयाला 18व्या शतकात मोठी गती मिळाली. पृथ्वीवरील आणि पृथ्वीच्या बाहेरील कोणकोणती मूलद्रव्ये आहेत, त्या मूलद्रव्य टोटल आपल्या ह्या युनिव्हर्समध्ये कोणकोणती मूलद्रव्ये आहेत ह्याचा अभ्यासाला सुरुवात झाली. ग्रहणाच्या वेळेला काय असतं की सूर्यावर जी प्रचंड उष्णता असते, सूर्य आणि पृथ्वी यामध्ये चंद्र येतो, त्याची सावली, त्यामुळे आपल्याला सूर्य पाहू शकत नाही. पण सूर्याच्या शलाका ज्या आहेत, ज्यासारख्या उफाळत असतात, अनेक वायू त्यातून निघत असतात, त्या वायूंचा स्पेक्ट्रोस्कोपिक ॲनालिसिस करून त्यातील मूलद्रव्यांचा अभ्यास करता येतो. गुंटूरला झालेल्या संशोधनात जॅन्सनला असं एक मूलद्रव्य आढळलं की जे हायड्रोजनच्या जवळचं आहे पण हायड्रोजन नाही. मग कोणतं मूलद्रव्य आहे आणि त्याचं काय एकंदर काय काय त्याचा अभ्यास आहे, कुठपर्यंत आहे, ह्या मूलद्रव्य आहे काय वेगळं काय आहे, अशा विषयाला चालना मिळाली. ग्रहण काय सारखी येत नाहीत, कधीतरी वर्षातनं 10-12 वेळा ग्रहण येतात. त्यावेळी हवामान चांगलं असतं असं नाही, किंवा ते वातावरण नीट असतं असं नाही, किंवा ते कमी काळ असू शकतं. विजयदुर्ग निवडायचंच कारण का? विजयदुर्गला लॅकेरनी 22 जानेवारी 1898ला संशोधन केलं. विजयदुर्ग निवडायचं कारण 3-4 कारणं होती. एक म्हणजे विजयदुर्ग हे एका बाजूला होतं, तिथे झाडं किंवा कुठे जंगल असा काही भाग नव्हता. चारही बाजूला तटबंदी असल्यामुळे सुरक्षित होतं. इतर ठिकाणी लोकांचा उपद्रव व्हायचा, तसं उपद्रव होण्याची शक्यता नव्हती. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या ग्रहणासाठी लागणारा सर्वाधिक कालावधी साधारण 127 सेकंदाचा हा विजयदुर्गला उपलब्ध होत होता. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, ह्या ग्रहणाचा अभ्यास करण्यासाठी जी प्रचंड सामग्री लागली, सुमारे 72 ते 75 पेटारे भरून सामान आणलं, ते बोटीने आणणं विजयदुर्गला शक्य होतं. कुठे समजा उद्या गगनबावड्याला हे ग्रहणाचा अभ्यास करायचा असेल तर एवढं सगळं सामान मोबिलाईज करणं शक्य नव्हतं. त्यामुळे विजयदुर्ग हे निवडण्यात आलं, कारण ग्रहणाच्या त्या पट्ट्यात सर्वाधिक कालावधी तिथे मिळत होता. ही मोहीम ठरल्यानंतर ब्रिटिश सरकारची त्याला मान्यता मिळाली आणि साधारण डिसेंबरला हे लोक सगळे संशोधक जे होते ते श्रीलंकेला जाऊन पोहोचले. श्रीलंकेला त्यांची एक खास नेव्हीचं मेल्पोमेने म्हणून शिप होतं. 40 तोफांचं हे शिप मुळात फ्रेंच शिप होतं. 1788 साली ब्रिटिशांनी ते फ्रेंचांकडून ताब्यात घेतलं. कॅप्टन बॅटन नावाचा कॅप्टन त्या बोटीवर होता. आता नेव्हीची निवड का केली तर त्याच्यात महत्त्वाचं कारण होतं की ही मोहीम अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने राबवायची होती, त्याच्यात अचूकता पाहिजे होती आणि निश्चित अनुमान काढायचं होतं, कारण पुन्हा पुन्हा ही संधी मिळणार नव्हती. ह्या सर्वांना घेऊन जॅन्सन विजयदुर्गला आला.
विजयदुर्गला येताना बोटीत त्यांनी वेगवेगळे 22 गट तयार केले. साधारण 125 ब्रिटिश त्यात होते, काही स्वयंसेवक होते. ह्या 22 जणांना पूर्ण प्रशिक्षण बोटीतच देण्यात आलं. कंदिलावर अभ्यास करण्यात आला. कंदिलावर अभ्यास करण्याचा लिखित उल्लेख हा त्यावेळेचा 18व्या शतकातला आहे. कंदील म्हणजे जो काही दिवा असेल तो. तर हे लोक विजयदुर्गला पोचल्यानंतर 22 जानेवारीला हे विजयदुर्गला आले. विजयदुर्गला आल्यानंतर सगळं तिथे बोमनजी म्हणून रत्नागिरीचे कलेक्टर होते, BNCचे ऑफिसर होते, संपूर्ण सरकारी यंत्रणा इथे दिमतीला लावण्यात आली होती आणि ही लोक सगळी त्यांच्या स्वागतासाठी किल्ल्यावर गेली. हे सर्व लोक किल्ल्यावर आधी उतरले नाही. किल्ल्याची साफसफाई आधीच मजूर लावून करण्यात आलेली होती आणि त्यांनी किल्ल्याची पाहणी केली, पण बोटीवर राहणंच पसंत केलं आणि किल्ल्यावर साप भरपूर होते. तिथे एकूण 8 झोपड्या उभारण्यात आल्या. दारुगोळ्याची जी कोठारं होती त्याचं डार्क रूममध्ये रूपांतर करण्यात आलं. काही ठिकाणी 115 अंशाच्या भिंती अशा बांधण्यात आल्या की सूर्याची शॅडो किंवा त्याचे किरण बरोबर त्या भिंतींवर पडून परावर्तित होऊन फोटोग्राफी प्लेटवर पडतील. जवळजवळ 70 ते 80 प्रकारची वेगवेगळी उपकरणं आणण्यात आली होती. स्पेक्ट्रोस्कोपी करण्यासाठी गायरेटेड स्पेक्ट्रोस्कोप, प्रिझमॅटिक कॅमेरा, इक्वेटोरियल स्पेक्ट्रोस्कोप, अशी अनेक कोरोनोस्कोप, अशी अनेक क्लिनेडोस्कोप, अशी अनेक उपकरणं आणण्यात आली होती, जी उपकरणाची किंमत त्या काळात काही लाखो रुपयात होती. हे सगळं सामान किल्ल्यावर उतरवण्यात आल्यानंतर 10, 11, 12 तारखेला हे सर्व सामान लावण्यात आलं आणि ट्रायल्स घेण्याची सुरुवात करण्यात आली. त्या काळी कॉम्प्युटर, बेल, कम्युनिकेशन, मोबाईल ह्या गोष्टी नव्हत्या. मग वेळेची अचूकता कशी साधायची, त्यासाठी टाईम कीपर नेमण्यात आले. म्हणजे एखाद्या ठिकाणी एक प्रिझमॅटिक कॅमेरा जोडला तर त्या ठिकाणी 3 माणसं असायची. एकाने इंटिमेशन द्यायचं, दुसऱ्यांनी प्रोसेस सुरू करायची आणि तिसऱ्यांनी रेकॉर्ड ठेवायचं. असे स्वयंसेवकांचे 22 गट वेगवेगळ्या ठिकाणी ठेवलेले होते. त्यांना मदत करणारे वेगवेगळे होते आणि लंबकाच्या सहाय्याने वेळ मोजण्याचा कार्यक्रम करण्यात आला. आता ग्रहणाची सुरुवात झाल्याची पहिली नोंद आपल्याला कशी कळणार ग्रहण सुरू झालंय? ज्या ठिकाणी ग्रहण सुरू होईल त्यावेळी उशीर झालेला असतो. म्हणून मेन जे मास्ट, जिथे हाय मास्ट आहे आपला विजयदुर्ग किल्ल्याचं सेंट्रल प्लेस आहे, तिथून बरोबर 3.5-4 किलोमीटरवर मेल्पोमेनशिप अशा पद्धतीने नांगरण्यात आलं की त्याला ग्रहणाची सुरुवात झालेली पहिल्यांदा कळेल आणि प्रकाश झोताद्वारे किल्ल्यावर संदेश देता येईल. अशा पद्धतीने ते शिप अँकर करून ठेवण्यात आलं. सर्व तयारी झाल्यानंतर रोज रंगीत तालीम घेण्यात आली. प्रत्येक सेकंदाचा अभ्यास करण्यात आला, कारण आपल्याकडे होते फक्त 127 सेकंद. ह्याची या शास्त्रज्ञांना जाणीव होती. डेहराडून, सिमला, कलकत्ता असे अनेक ठिकाणाहून हे शास्त्रज्ञ ह्या ठिकाणी आले होते. त्याच्यानंतर प्रत्यक्ष ग्रहणाला सुरुवात झाली. ग्रहणाला सुरुवात झाल्यानंतर हवामानाचा अभ्यास कोणी करायचा, ह्याच्यासाठी पेडलर म्हणून एक शास्त्रज्ञ होते, त्यांना ट्रेनिंग दिलं होतं. पशुपक्ष्यांचा अभ्यास करायचा, वातावरणाचा अभ्यास करायचा, चुंबकीय क्षेत्राचा अभ्यास करायचा, असे वेगवेगळे अभ्यास त्यावेळी करण्यात आले. त्याच्यानंतरचा महत्त्वाचा मुद्दा काय, प्रत्यक्ष ग्रहण सुरू झाल्यानंतर हे जे खग्रास ग्रहण होतं त्यावेळेला 587.49 नॅनोमीटर असलेली वेवलेंथ मिळालीची D1 आणि D2च्या आसपास होती. त्याला D3 प्रॉपर लाईन असं ओळखलं जातं. तर ही लाईन आणि गुंटूरच्या संशोधनाची लाईन ही जुळत होती. ह्याचा अर्थ गुंटूरला संशोधनात जे मूलद्रव्य आढळलं ते आणि हेलियम हे एकच आहे आणि त्यामुळे हेलियमच्या अस्तित्वावर शिक्कामोर्तब झालं. हेलियमच्या अस्तित्वावर शिक्कामोर्तब झालं कारण गुंटूरला जे संशोधन केलं होतं त्यात असा वायू असावा अशी एक शक्यता वर्तवण्यात आली होती, पण असा वायू निश्चित आहे ह्याचा शिक्कामोर्तब हे विजयदुर्गला करण्यात आलं. त्यामुळे विजयदुर्ग ही वैज्ञानिकांची पंढरी आहे असं म्हणायला हरकत नाही. गुंटूरला संशोधन जे झालं ते 18 ऑगस्टला झालेलं असल्यामुळे हेलियम डे 18 ऑगस्टला साजरा करण्यात येतो. आणि जॅन्सन आणि लॅकेर हे दोन्ही या संशोधनाचे प्रमुख आहेत की त्यांच्या नावावर हे संशोधन मांडलं जातं. आता साहेबाचे ओटे म्हणजे काय, हे वेगवेगळे जे कॅमेरे होते, प्रिझमॅटिक कॅमेरे, क्लिनोस्कोप, नंतर स्पेक्ट्रोस्कोप, पोलर स्कोप, हे ठेवण्यासाठी एक लेव्हल करण्यात आली. कॉन्क्रीटचे ओटे बांधण्यात आले. कधी 9 जानेवारी 1898ला कॉन्क्रीटची लेव्हल करून त्याच्यावर हे वेगवेगळे प्लॅटफॉर्म तयार केले अशा पद्धतीने की त्या प्लॅटफॉर्मवर ही इन्स्ट्रुमेंट्स बसवण्यात येतील किंवा प्लॅटफॉर्मचा वापर वेगवेगळ्या लेव्हल करण्यासाठी करण्यात येईल किंवा प्लॅटफॉर्मवर उभं राहून ऑब्झर्वेशन करण्यात येतील. यासाठी हे ओटे बांधले. त्याला साहेबांचे ओटे असे म्हटले जाते आणि अजूनही त्याचे काही अवशेष शिल्लक आहेत. स्वयंसेवकांना जे संशोधन देण्यात आलं, टर्नर, पेडलर ह्या सगळ्या संशोधकांनी दिलं, तर अंतिम जेव्हा
हे ग्रहण सुरू झालं त्यावेळेला त्या संशोधनाचा खरा त्या एकंदर प्रशिक्षणाचा उत्तम उपयोग झाला, कारण कोणी एकही चूक केली नाही, लोकांचा उपद्रव झाला नाही, किरकोळ 2-4 लोक येऊन आरडाओरडा करून निघून गेले, पशुपक्षी वेगळ्या आवाजात ओरडायला लागले, काही ठिकाणी तर कावळे कंटिन्युअस ग्रहण संपेपर्यंत ओरडत होते. ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करण्यात आला. ज्या वेळेला फोटोग्राफिक प्लेट मिळाल्या त्यावेळी लॅकेरला अत्यंत आनंद झाला. काही प्लेट्स तिथेच डेव्हलप करण्यात आल्या. ह्या प्लेट म्हणजे छोट्या प्लेट नव्हत्या, तर काही मीटर बाय मीटर आकाराच्या होत्या. काही प्लेट लगेच इंग्लंडला पाठवण्यात आल्या, तर काही प्लेट मुंबईला पाठवण्यात आल्या. 25 जानेवारीला ह्या सगळ्यांनी विजयदुर्ग सोडलं आणि ते मुंबईला रवाना झाले. काही लोक गोव्याला गेले. विजयदुर्ग हे हेलियमच्या संशोधनाच्या शिक्कामोर्तब करण्याची जागा असल्यामुळे ह्या जागेला अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि हे महत्त्व आपण जतन केलं पाहिजे. ज्याप्रमाणे आपण इतिहास जतन करतोय तितकीच ही ऐतिहासिक गोष्ट आहे, कारण इथे अख्खी नेव्हीची ही एक्सपिडिशन होती. संपूर्ण नेव्हीची माणसं, कलेक्टर, BNC, पोलीस, संपूर्ण सरकारी यंत्रणा इथे तैनात झालेली होती. जवळजवळ 125 वेगवेगळे ब्रिटिश शास्त्रज्ञ इथे आलेले होते. यामुळे ह्या जागेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. हे महत्त्व लक्षात घेऊन आपले माजी आमदार श्री प्रमोदजी जठार यांनी दरवर्षी ह्या ठिकाणी हेलियम डे साजरा ते करतात. ह्यात कुठलंही राजकीय त्याच्यात मायलेज नव्हे किंवा मोठेपणा नव्हे किंवा त्यातून काही निर्माण करायचं नव्हे, पण लोकांमध्ये त्यांनी जागृती निश्चित निर्माण केली आहे आणि त्याचं संपूर्णपणे श्रेय श्री प्रमोदजी जठार यांना जाते. केवळ एवढ्यालाच ते थांबले नाहीत. हे हेलियमचं जे इथे संशोधन झालं त्याचं कायमस्वरूपी स्मारक व्हावं, त्याचं कुठेतरी जतन व्हावं, नवीन पिढींना त्याची माहिती व्हावी, यासाठी हेलियम डे तर साजरा केला जातोच, पण त्याचबरोबर इथे हेलियमच्यासाठी एक सेंटर निर्माण करण्याचं, जिथे छोटंसं प्लॅनेटोरियम असेल, गॅलरी असेल, सेल्फी पॉईंट असेल, छोटंसं म्युझियम असेल, कॅफेटेरिया असेल, असं सेंटर ते लवकरच विकसित करणार आहेत. हेलियमचा शोध हा जगभरात सगळीकडे विजयदुर्गचं नाव हे जगभरात सगळीकडे गेलं. जगाच्या नकाशावर विजयदुर्गची नोंद झाली. त्यामुळे हेलियमचं संशोधन हे अतिशय महत्त्वाचं आहे आणि आपण अत्यंत भाग्यवान आहोत